Students, let's start our 6th standards chapter ratio proportion. From that chapter, today we see our next point. Now next point is some important points about ratio. Okay, now let's see one example. The weight of the large block of jaggery is 1 kilogram and a smaller lump weighs 200 gram. Find the ratio of weight of the lump of jaggery to that of the block. ओके, आता बघा काय दिलेलं आहे इथं. एक क्वेश्चन दिलेला आहे और एक एक्झाम्पल दिलेलं आहे. काय? द वेट ऑफ लार्ज ब्लॉक ऑफ जॅगरी लाईक दिस. ओके, दिस इज अ ब्लॉक ऑफ जॅगरी. जॅगरी म्हणजे गुळ. ओके, तर ह्या गुळाचं एक आपण काय म्हणतो मराठीत ढेप किंवा एक ब्लॉक, त्याचं वेट आहे 1 किलोग्रॅम अँड ए स्मॉलर लंप वेट्स 200 ग्रॅम लाईक दिस. आणि गुळाचा एक छोटासा तुकडा, त्याचं वेट आहे 200 ग्रॅम. ओके, अँड वी हॅव टू फाइंड आउट द रेशो ऑफ द वेट ऑफ द लंप ऑफ जॅगरी टू दॅट ऑफ द ब्लॉक. ओके, आपल्याला रेशो फाइंड आउट करायचं आहे कशाचा? लंप ऑफ जॅगरी टू द ब्लॉक. ओके, ब्लॉक ऑफ जॅगरी. सो वी कॅन गेट द रेशो वेट ऑफ द लंप and weight of the block. We take a ratio of weight of the lump to the weight of the block is equal to, so weight of the lump is 200 and weight of the block is 1. Okay, 1 kilogram. So this is the ratio 200 to 1. But is this right? हे बरोबर आहे का? 200 to 1 म्हणजे लंपचं वजन 200 टाइम्स आहे ब्लॉकपेक्षा. म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याचं 200 टाइम्स वजन आहे असा त्याचा अर्थ होतो. इज दिस राईट? नो, दिस इज अ रॉंग. सो व्हॉट इज द मिस्टेक हिअर? सो लेट्स सी. इज द वेट ऑफ द लंप 200 टाइम्स दॅट ऑफ द ब्लॉक. म्हणजेच ह्या ब्लॉकच्या वजनाच्या 200 टाइम ह्या गुळाच्या ढेपेचं वजन आहे असं त्याचा अर्थ होतो. पण दिस इज अ रॉंग. सो व्हॉट मिस्टेक हॅव वी मेड? लेट्स सी. फर्स्ट वी मस्ट मेजर बोथ क्वांटिटीज इन द सेम युनिट्स. ओके, फर्स्ट वी मस्ट मेजर बोथ क्वांटिटीज इन द सेम युनिट्स. म्हणजे ज्या काही आपण क्वांटिटीजचा आपण रेशो घेणार आहे, ज्या काही क्वांटिटीजचं आपण प्रपोर्शन बघणार आहे, तर त्या क्वांटिटीज काय पाहिजेत? सेम युनिट्समध्ये पाहिजेत. युनिट. ओके, सो लेट्स सी हिअर. द ब्लॉक ऑफ जॅगरी इज इन किलोग्रॅम अँड लंप ऑफ जॅगरी इज इन ग्रॅम्स. ओके, सो दिस इज द डिफरन्स अँड दॅट्स वाय वी गेट द रॉंग रेशो. ओके, तर आधी आपल्याला ज्यावेळी रेशो बघायचा असेल कुठल्याही क्वांटिटीचा, त्यावेळी त्यांचे युनिट्स काय पाहिजेत? सेम पाहिजेत. तर पहिल्यांदा आपण त्याचे युनिट्स सेम करून घेऊया. ओके, सो इट वुड बी कन्व्हिनियंट टू यूज ग्रॅम हिअर. आता ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये करण्यापेक्षा किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करणं कन्व्हिनियंट आहे, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. ओके, जर आपण ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये केलं तर ते इट विल बी इन पॉईंट. ओके, तर ते डेसिमल फ्रॅक्शनमध्ये येईल. त्यापेक्षा आपण काय करूया? किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्व्हर्जन करूया. सो 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम्स. ओके, सो 1 किलोग्रॅम जॅगरी मीन्स 1000 ग्रॅम्स जॅगरी. सो नाव वी कॅन गेट द रेशो. द ब्लॉक वेट्स 1000 ग्रॅम अँड द लंप वेट्स 200 ग्रॅम. आता आपण त्यांचा रेशो घेऊ शकतो बिकॉज दे आर इन सेम युनिट. ओके, so weight of the lump and to the weight of the block. Okay, we get the ratio. The weight of the lump is 200 gram and weight of the block is 1000 gram. When we simplify this, okay, like this, 2 into 100 upon 10 into 100, we get a 2 upon 10. Or we can do here division also. 200 divided by 10 100 केला आपण. ओके, 200 लाईक दिस. सी हिअर 200 डिवायडेड, हे आपण सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण 200 डिवायडेड बाय 100 केलं आणि इथं 1000 डिवायडेड बाय 100 केलं तर वी गेट. ओके, डिव्हिजन केलं आपण. हे सिम्प्लिफाय, इथं मल्टिप्लिकेशन केलं आहे, त्याच्याऐवजी आपण डिव्हिजन केलं तर वी गेट 100 2s are 200 and 100 10s are 1000. We get a 2 upon 10. Again we can simplify this. 1 into 2, so 2 into
सॉरी 2 ones are 2 and 2 5s are 10. We get 1/5. ओके, इथं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. तर आपण असं सुद्धा आपण डिव्हिजन करून 2 ones are 2, 2 5s are 10. We get a 1/5. अशा पद्धतीने आपण सिम्प्लिफाय, तुम्हाला ज्या पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल त्या पद्धतीनं रेशो आपण सिम्प्लिफाय करू शकतो. अँड वेन सिम्प्लिफाय दिस रेशो वी गेट अ 1/5. It means thus the ratio of the weight of the lump of jaggery to that of the block is 1/5. आलं लक्षात? म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं, जेव्हा आपण प्रपोर्शन घेतो एखाद्या क्वांटिटीचं किंवा एखाद्या गोष्टीचं प्रपोर्शन किंवा रेशो घेतो त्यावेळी द टू क्वांटिटीज मस्ट बी इन अ सेम युनिट, आणि नसतील तर त्या आपण सेम युनिट करून घ्यायच्या आणि देन वी गेट अ रेशो. ओके, सो फ्रॉम दॅट व्हेन फाइंडिंग द रेशो ऑफ द टू क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड, एकाच प्रकारच्या दोन क्वांटिटीजचा आपण जेव्हा रेशो घेतो देअर मेजर्स मस्ट बी इन द सेम युनिट्स. ओके, त्यांचं जे मेजर आहे म्हणजे ते जे आपण मोजतो, ओके, त्यांचं जे प्रमाण आपण मोजतो ते त्यांचं मोजण्याचं जे युनिट आहे ते कसं असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. सो लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. रेशो कॅन बी यूज्ड टू राईट अन इक्वेशन, देन इट इज इझियर टू सॉल्व द प्रॉब्लेम. ओके, आता जर आपल्याला ह्या रेशो प्रपोर्शनवरचे एक्झाम्पल सॉल्व करायचे असतील तर तो रेशो, त्याचं रेशोचं काय केलं पाहिजे आपल्याला, इट यूज्ड टू राईट अन इक्वेशन. तर ते रेशो आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपात लिहिता आला पाहिजे आणि ते जर इक्वेशन तयार केल्यानंतर मग ते आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायला इझी होतं. ओके, सो लेट्स सी हाऊ. देर इज वन अनदर एक्झाम्पल. ए हॉस्टेल is to be built for school going girls. Okay, 2 toilets are to be built for every 15 girls. If 75 girls will be living in the hostel, how many toilets will be required in this proportion? Okay, the question is एक हॉस्टेल बांधलेलं आहे. ओके, स्कूल गोईंग गर्ल्ससाठी हॉस्टेल बांधलेलं आहे. तर तिथं 2 टॉयलेट्स आहेत. किती मुलींसाठी? एव्हरी 15 गर्ल्स. ओके, म्हणजे 15 मुलींसाठी 2 टॉयलेट्स आहेत. तर तिथं जर समजा 75 गर्ल्स जर राहिल्या त्या हॉस्टेलमध्ये तर तिथं हाऊ मेनी टॉयलेट्स विल बी रिक्वायर्ड. ओके, ह्या प्रपोर्शनमध्ये किती टॉयलेट्स रिक्वायर्ड म्हणजे असतील, किती बांधावे लागतील टॉयलेट जर 75 गर्ल्स असतील तर. ओके, नाव लेट्स सी हाऊ टू सॉल्व. लेट्स कन्सिडर द प्रपोर्शन ऑर रेशो ऑफ द टॉयलेट्स अँड गर्ल्स. तर आपल्याला रेशो कन्सिडर केला पाहिजे. ओके, हे फाइंड आउट करायसाठी आपल्याला आता 3 क्वांटिटीज माहीत आहेत आणि एक क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, तर ते आपल्याला रेशोवरून आपण फाइंड आउट करू शकतो. सो लेट अस कन्सिडर द प्रपोर्शन ऑर रेशो ऑफ द टॉयलेट्स अँड गर्ल्स. सो इथं आता कुठले 2 काइंड दिलेले आहेत, कुठले 2 प्रकार, एक गर्ल्स आणि टॉयलेट्सचा नंबर. ओके, म्हणजे त्या दोनचं आपल्याला काय करायचं आहे, रेशो बघायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला टॉयलेटचं रिक्वायरमेंट किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो लेट अस सपोज एक्स टॉयलेट्स विल बी नीडेड फॉर 75 गर्ल्स. तर 75 गर्ल्ससाठी एक्स एवढे टॉयलेट्स लागतील असं आपण सपोज करूया. द रेशो ऑफ द नंबर ऑफ टॉयलेट्स टू बी नंबर ऑफ गर्ल्स इज 2/15. ओके, आता पहिल्यांदा जे नंबर्स दिलेले आहेत त्याचा रेशो आपण बघितला तर द रेशो ऑफ द नंबर ऑफ टॉयलेट्स टू बी नंबर ऑफ गर्ल्स इज 2/15. ओके, 15 मुलींसाठी तिथं 2 टॉयलेट्स ऑलरेडी आहेत. मग 75 मुलींसाठी किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो लेट अस राईट दिस इन द 2 वेज अँड फॉर्म अन इक्वेशन. 15 मुलींसाठी 2 टॉयलेट्स, तर 75 मुलींसाठी एक्स, सपोज एक्स टॉयलेट्स हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एक्सचं व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर हे आपण काय केलेलं आहे, रेशोपासून आपण इक्वेशन तयार केलं. ओके, सो टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स वी हॅव टू मल्टिप्लाय 75 टू द बोथ साइड्स. ओके, मल्टिप्लाइंग बाय 75 ऑन बोथ साइड्स. सो वी गेट एक्स इज इक्वल टू 2/2 इंटू 5. ओके, हे 75ला हे 75 कॅन्सल होणार. 75/75 1 येणार. ओके, आणि इथं काय येणार
इथे येणार 15 ones are 15, 15 fives are 75. So we get x is equal to 2 into 5. हे 2 into 5. ओके, हे 15 ones are 15 and 15 fives are 75. अशा पद्धतीचं तुम्हाला डिव्हिजन करता आलं पाहिजे. सो वी गेट x is equal to 2 into 5 and x is equal to 10. It means 75 मुलींसाठी how many toilets are required? 10 toilets are required. So 10 toilets will be required for 75 girls. आलं लक्षात? So today we see 2 examples. Okay, how to convert the units. ओके, म्हणजे युनिट्स कसे सेम करायचे आणि मग एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं हे पण बघितलं आपण. आणि त्यानंतर रेशोवरून इक्वेशन तयार करायचं आणि इक्वेशन तयार करून मग आपल्याला जी क्वांटिटी फाइंड आउट करायची ती फाइंड आउट करायची. हे कसं करायचं ह्याचं पण एक एक्झाम्पल बघितलं. सो वी हॅव टू स्टॉप हिअर अँड सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ विथ अवर नेक्स्ट पॉईंट. बाय.